नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज बाप्पा आपल्या घरी विराजमान होत आहेत। काही जणांनी काल मूर्ती आणल्या तर काही आज बाप्पांचे स्वागत करत आहेत। मिरज शहरात गणेश मूर्ती तयार करण्याची एक शतकोत्तर परंपरा आहे। किल्ला भागातील जोशी कुटुंब, ब्राह्मणपुरीतील गाडगीळ कुटुंब, काशीकर उर्फ अभ्यंकर तसेच अनंत आर्ट्सचे श्री जोशी बंधू या सर्वांनी गणेश मूर्ती घडविण्याच्या कलाविश्वात मोठं योगदान दिलं आहे। मोठ्या आणि आकर्षक मंडळ गणपतीच्या निर्मितीत श्री विजय गुजर यांचं नावही अग्रगण्य आहे। यातील गाडगीळ कुटुंब सुमारे 70 वर्षापूर्वी श्री हरी जनार्दन गाडगीळ यांनी हाताने गणपती बनवायला सुरुवात केली। पुढे त्यांच्या मुलांनी पंडित काका व श्री हनुमंतराव गाडगीळ यांनी ही परंपरा पुढे नेली। कैलासवासी श्री हनुमंतराव गाडगीळ हे जातिवंत कलाकार म्हणून ओळखले गेले। त्यानंतर त्यांच्या मुलाने श्री माधवराव गाडगीळ यांनी या परंपरेला व्यापारी स्वरूप दिलं आणि मोठ्या प्रमाणावर मूर्ती बनवायला सुरुवात केली। आज श्री माधवराव गाडगीळ यांच्याबरोबर त्यांची मुलं म्हणजे चौथी पिढी श्री श्रेयस गाडगीळ आणि श्री तेजस गाडगीळ हीच परंपरा पुढे नेत असून तितक्याच सुबक व सुंदर मूर्ती तेही घडवत आहेत। दुसरं नाव म्हणजे गुरव कुटुंब। श्री गणेश कृष्णा गुरव हे उत्तम मूर्तिकार होते। त्यांच्यानंतर काही काळ हा वारसा थांबला, मात्र त्यांचा नातू श्री योगेश गुरव यांनी श्री शिरीष गाडगीळ यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं। तब्बल 21 वर्ष श्री शिरीष गाडगीळ यांच्याकडे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून आता त्यांना 32 वर्षांचा अनुभव आहे। ते शिरीष गाडगीळ यांना त्यांचे गुरु मानतात। दगडूशेठ, मंडी गणेश, लालबाग, महागणपती, मोर गणपती तसेच शाडू व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या हजारो मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंड आहे। किल्ल्यातील जोशी कुटुंब म्हणजे मूर्तिकार जोशी म्हणून ज्यांना ओळखलं जातं। मिरजच्या किल्ला भागात 100 वर्षांहून अधिक काळ गणेश मूर्ती तयार करण्याचा वारसा असलेलं नाव म्हणजे जोशी कुटुंब। कैलासवासी श्री वासुदेव जोशी यांच्यापासून सुरू झालेली परंपरा कैलासवासी श्री कृष्णाजी जोशी, कैलासवासी श्री विनायक कृष्णाजी जोशी आणि आता चौथ्या पिढीत श्री अवधूत जोशी व श्री गिरीश जोशी यांच्या प्रयत्नाने अधिक बहरली आहे। गणेशोत्सव संपताच लगेच पुढच्या वर्षाच्या तयारीला सुरुवात केली जाते। 20 कामगारांच्या सहकार्याने इथे दरवर्षी भव्य, आकर्षक आणि सुबक मूर्ती घडविल्या जातात। विशेष म्हणजे कुणी फोटो आणून दिला तर त्या फोटोप्रमाणे मूर्तीसुद्धा तयार करून दिली जाते। लालबागपासून दगडूशेठपर्यंत कुठलाही गणपती इथे मिळतो। मिरज आणि सांगली संस्थांच्या रथातील उत्सवातील गणेश मूर्ती दरवर्षी याच कुटुंबाकडून घडविल्या जातात। अशा या मूर्तिकारांनी केवळ गणपती घडवले नाहीत, तर त्यांनी मिरजेच्या गणेशोत्सव संस्कृतीला एक अद्वितीय ओळख निर्माण करून दिली आहे। गणपती बाप्पा मोरया।